आणि विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया उमटतायत, पाहूया त्याबाबतच्या बातम्या। मला संपर्क केलेल्या पराभूत उमेदवारांची याचिका दाखल करणार, मवियानं निवडणूक याचिका दाखल केली पाहिजे। कायदेतज्ञ असीम सरोदेंची प्रतिक्रिया, महायुतीला राक्षसी बहुमत मिळावं असं महाराष्ट्रात चित्र नव्हतं, अशी ही टीका। शिंदेदादांनी काय तीर मारलाय की त्यांना इतक्या जागा मिळाल्यात, संघानं घरोघरी केलेल्या विषारी प्रचाराचा आम्हाला फटका बसलाय, संजय राऊतांचा हल्लाबोल। शिंदेनी किंवा अजित पवारांनी असं काय तीर मारलेलं आहे की त्यांना इतक्या जागा मिळाव्या? नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते घराघरात जाऊन एक वेगळ्या पद्धतीचा विषारी प्रचार करत राहिले, त्याचा आम्हाला काही ठिकाणी परिणाम झाल्याचं दिसतोय। महाराष्ट्राच्या इतिहासात असे निकाल कधी लागले नाहीत, महाराष्ट्रातील परिस्थिती आणि निकाल यात 100% तफावत, जितेंद्र आव्हाड यांची निकालावर प्रतिक्रिया। राज्याला विरोधी पक्षनेते नसणं ही काँग्रेसच्या कर्माची फळं, लोकसभेत खोटं बोलून मतं घेतली गेली, बावनकुळेंची टीका। विरोधी पक्षनेता राज्याला नसणे हे तर कर्माचे फळ आहे काँग्रेसच्या। जर लोकसभेत खोटं बोलून मतं घेतले नसते, या खोटारडेपणाच्या लोकांना जसं हरियाणामध्ये लाथ मारली तशी महाराष्ट्राने धोळीपछाड दिली। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करा, माळशिरसमध्ये पराभव झाल्यानंतर राम सातपुते यांची मागणी। लोकसभेनंतर मवियात अहंकार वाढला, विजय नम्रतेनं स्वीकारावा अन्यथा तो पराभवाच्या दिशेने जातो, सुधीर मुनगंटीवार यांचा मवियाला टोला। विकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीनंतर अहंकार होता, जेव्हा तुम्ही विजय प्राप्त करता तो नम्रतेने स्वीकारला नाही तर हा विजय पराभवाच्या मार्गाने पुढे जात असतो आणि तेच महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये झालं। मला सिल्लोडमध्ये पाडण्यासाठी ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, मात्र यश आलं नाही, अब्दुल सत्तार यांचा दावा। तर आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच हवे, अशी ही मागणी। आश्चर्य वाटतं की ठाकरे भारतीय जनता पार्टी सोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात। मी नाही, जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की एकनाथरावजी शिंदे साहेब व्हावे। मनोज जरांगेंचा सुपडा साफ झाला, जरांगेंनी माझ्या पराभवासाठी रात्री 3 वाजेपर्यंत सभा घेतल्या, छगन भुजबळ यांचा आरोप। तर पाडायचं असतं तर मी सभा घेतल्या असत्या, जरांगेंचं प्रत्युत्तर। अरे म्हणा येडपाटा, तुला काही कळत आहे का? तुला काय कळत आहे का काही? मी कचा सभा घेतल्या असत्या ना। मग मी 4 तारखेला म्हणजे पाठ 3 तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठंच जाणार। ठीक आहे, तुम्हाला आता होऊन गेलं, गोड बोलून मराठ्याचे मतं घेतले, ठीक आहे, उद्या आमचं आहे। मग शरद पवार गटाची 30 नोव्हेंबरला मुंबईत बैठक, नवनिर्वाचित आमदारांसह पराभूत उमेदवारांनाही बैठकीचं निमंत्रण। विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बैठकीत चिंतन केलं जाणार, पवार गटाचे जिल्हाध्यक्षही उपस्थित राहणार।